कार्यकर्त्यांना न्याय देणारा भाजप हा विकासाचा पक्ष, आमदार सुरेश खाडे। कार्यकर्त्यांना न्याय देणारा आणि विकासाला प्राधान्य देणारा भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश खाडे यांनी केले। कार्यकर्त्यांच्या बळावरच भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत असून भाजप म्हणजे विकास हे सूत्र जन्मांसात रुजत असल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भाजपकडे आकर्षित होत आहेत। आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आळतेकर हॉल येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना आमदार खाडे यांनी पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले। यावेळी तब्बल 870 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, तर 322 कार्यकर्त्यांना विविध पदांची निवडपत्रे व अधिकारपत्रे प्रदान करण्यात आली। नव्याने जबाबदारी मिळालेल्या पदाधिकाऱ्यांनी तसेच पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने व ताकदीने कामाला लागावे असे आवाहन आमदार सुरेश खाडे यांनी केले। भाजप पक्ष कार्यकर्त्यांना योग्य न्याय देणारा पक्ष आहे। पक्षात प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक दिली जाईल। त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पक्षाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे आश्वासनही आमदार खाडे यांनी दिले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीर गाडगीळ, जयश्रीताई पाटील, सौ सुमनताई खाडे, स्वाती शिंदे यांची उपस्थिती होती। तसेच बाळासाहेब हुनमोरे, तानाजी पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान पक्षप्रवेश सोहळ्याच्या कार्यालयात नगरसेवक निरंजन आवटी यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्सवी वातावरण लाभले। भाजप पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, जनसुराज्य पक्ष MIM, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPI, वंचित बहुजन आघाडी आदी विविध पक्ष व संघटनांतील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आजी माजी नगरसेवक, मिरज पंचायत समितीचे माजी सभापती, उपसभापती, लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायट्यांचे चेअरमन व संचालक, शिवप्रतिष्ठान, अण्णाभाऊ साठे युवा मंच आणि तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय गटांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। यामध्ये जनसुराज्य पक्षाच्या माजी नगरसेविका स्वाती पारधी, भोसे येथील शिवसेना शिंदे गट तालुका अध्यक्ष अमोल वळसंग यांच्यासह शाखा प्रमुख, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष विनायक कोळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अब्दुल रजाक, मिरज पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणे, मासाजी कांबळे, राजू माळी, RD कांबळे, सावळी गावच्या लोकनियुक्त सरपंच संमती कुबेर गणे, माजी लोकनियुक्त सरपंच श्रीकांत डोंगरे, MIMचे जिल्हाध्यक्ष व पुणे विभागाचे उपाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर वाघमारे, RPI सांगली जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुमित कांबळे, अण्णाभाऊ साठे युवा मंचचे अध्यक्ष जयदीप सदामते, कुपवाड येथील स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अवधूत केरवा सदामते, तसेच बेडग येथील कैलासवासी परशुराम बापू नागरगोजे गटासह विविध संघटनांतील प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता। या सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारांवर विश्वास व्यक्त करत आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। आपण मोर्चाच्या अध्यक्ष आहात, काय सांगाल? आता पाहता, जेव्हापासून मी महिला मोर्चा अध्यक्ष झाली आहे तेव्हापासून मला महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा एक योग आला म्हणू आपण। आणि जेव्हापासून मी महिला अध्यक्ष झाले तेव्हापासून पूर्वीच्या महिला आहेतच, पण नवीन महिला पण इच्छुक झाल्या की ताई तुम्ही आहात ना, तर आम्ही पण यायला तयार आहे। आणि पप्पा आणि आईचं मला इतकं चांगलं झालंय मिरज मतदारसंघामध्ये, त्यामुळे आई तर सगळ्यांना आईसारखीच वाटते। त्यामुळे पद असो किंवा नसो महिला आहेतच, पण मला ह्या पक्षाने पद दिल्यामुळे फायदा काय झाला, ज्या महिला नवीन आहेत आणि आतापर्यंत त्या फक्त काम करत होत्या त्यांनाही एक संधी मिळाली की जुन्या पदाधिकाऱ्यांबरोबर नवीनांचा पण ह्यावेळेला पक्षात प्रवेश पण झाला आणि त्यांच्या निवडी पण झाल्या। हे खरंच एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे जुन्यांबरोबर नवीन लोकांचा ताळमेळ। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे जे जुन्या पदाधिकारी आहेत त्या म्हणाले की ते ह्या वेळेला नवीन पदाधिकारी तुम्ही नेमा आणि नवीन महिलांचे चेहरे आणून आपलं पक्ष संघटन मजबूत करायचा आपण प्रयत्न करूया। म्हणजे आम्हाला पद असोत किंवा नसोत आम्ही नवीनांना तयार करतो आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहतो। आता प्राची फाटक ताई सारखे असतील, त्यांनी पण आता मला बोलून गेली तेच शब्द। आता इथं पण बऱ्याच महिला आहेत, त्याही असंच म्हणतात ताई आम्ही पक्षासोबत आहोतच, पण नवीन चेहरे पण तुम्ही
पक्षात आणा आणि माझ्या मार्फत नवीन चेहरे आज आलेले आहेत जे मी पण नाही ओळखत आहे. त्यामुळं आज खऱ्या अर्थाने चांगला कार्यक्रम झाला असं समाधान मला वाटतंय. वाटतं. हा, समाधान वाटतंय. आणि सांगली, मिरज, कुपवाड हे तिन्ही क्षेत्र असल्यामुळे भाजपाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये महिला सक्षमीकरण होतंय आणि त्याच्यासाठी तुमचा चेहरा पुढे आला. हो, नक्की. आणि आता माझी जी बॉडी बनली आहे किंवा आज खूप दिवस रखडलेला कार्यक्रम आज पार पडलाय, पण ह्यामध्ये जेवढे आहेत तो आम्ही जेव्हापासून मी अध्यक्ष झाले हाच मुद्दा आहे, घर बसल्या उद्योग आपण करूया. आणि त्याच्यासाठी आता हे सगळे पडद्यामागं काम करत होते, फ्रंटला येऊन काम करायची संधी आम्हाला सगळ्यांना काही मिळाली. महिलांना आज असे पत्र सुद्धा वाटप झाले आणि त्यांची काही पदाधिकारी निवड सुद्धा झाली आणि ते आपल्या माध्यमातून. हो, मी तेच म्हणलं ना, नवीन चेहरे पण आले, जुने पण आहेत. सगळ्यांची सांगड घालून आता भाजप पक्षातल्या महिला आणि भाजप पक्षाचं संघटन आता चांगलं होईल. अगदी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघाचे लाडके नेते आणि मिरज विधानसभा क्षेत्राचा कायापालट करणारे विकास पुरुष आदरणीय सुरेशभाऊ काळे, तसेच बहुजनांचं नेतृत्व माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे. या पक्षामध्ये प्रवेश करण्याचं कारण एकच आहे की काँग्रेसनं 60-70 वर्ष दलित मुस्लिम मतं खेचण्यासाठी समाजाची आजपर्यंत फसवणूकच केलेली आहे. आणि दलित मुस्लिम समाजामध्ये नेरेटिव्ह सेट करायचा की भारतीय जनता पक्ष जातीवादी आहे, भारतीय जनता पक्ष वेगळ्या विचारसरणीचा आहे आणि फक्त मतं आपल्या परड्यात पाडून घ्यायची, एवढंच काम केलं. पण भारतीय जनता पक्षानं या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आंबेडकरी समाजाला न्याय देण्याचं काम हे चांगल्या पद्धतीने केलेलं आमच्या निदर्शनास आलं. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समाजाला आपण भारतीय जनता पक्षानं आपल्या समाजासाठी काय काय कामं केली, चांगली कामं काय काय केली, आपल्यासाठी काय काय योजना आणल्या आणि त्याचा आपल्या समाजाला किती उपयोग झाला हे तळागाळापर्यंत पोहोचून आपण समाजाला भारतीय जनता पक्षाकडे आणण्यासाठी निश्चितपणानं प्रयत्न करणार आहोत. आणि आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब असतील, सुरेशभाऊ खाडे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सर्वांच्या विचारानं आणि आदेशानं निश्चितपणानं आंबेडकरी समाजामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी मी प्रयत्न करेन. जय भीम, जय